वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत. 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तो ऑलवर सेट करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जे शासन निर्णय आलेला आहे किंवा काल जे तुम्ही नवीन एक पत्रक बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जी माहिती होती ती ॲक्च्युअली तुम्ही वाचायला पाहिजे तुम्हाला किंवा माहीत पाहिजे तर मी ती टेलिग्रामला देईल. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे शिक्षक भरती 2025 मध्ये 3 उमेदवारांनी जे आहे जास्तीत जास्त बेनिफिट उचलायला पाहिजे. जी काही त्यांच्याजवळ आहे ॲक्च्युअली बेनिफिट्स, त्या बेनिफिट्सचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. ते कोणते उमेदवार आहेत? तर पहिले जे उमेदवार आहे ते आहे महिला उमेदवार. आता मी जास्तीत जास्त या गोष्टीबद्दल बोललेलो नाहीये, आता त्या गोष्टीबद्दल जास्त बोलणार आहे मी. ते म्हणजे ज्या महिला कॅन्डिडेट्स आहेत किंवा ज्या महिला उमेदवार आहेत तर त्यांनी जवळपास तुम्ही कोणत्याही कास्टच्या असाल, समजा एखादी महिला SC कास्टची आहे तर SC कास्टमध्ये ज्या व्हॅकन्सी येतील SC कास्टसाठी तर त्या व्हॅकन्सीसाठी आणि सोबत तुम्ही हे बघा की कोणत्या क्लाससाठी व्हॅकन्सीज आहेत. वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9वी 10वी किंवा 11वी 12वीसाठी. आणि तुमचा स्कोर किती आहे. तुमच्या टेटमधला स्कोर वेगळा असू शकतो. तुमच्या टेटमधला स्कोर जो काही असेल जास्त चांगला असेल किंवा मीडियम असेल किंवा ॲव्हरेज असेल तर त्यावेळेस तुम्ही त्यानुसार निर्णय घ्या. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला महिलांना, ती अशी आहे की वुमन रिझर्वेशन जे आहे जवळपास 30% आरक्षण आहे महिलांना आणि समांतर आरक्षणामध्ये महिला येतात. त्याच्यामुळं जर तुम्ही वुमन रिझर्वेशनला यस केलेलं आहे किंवा समांतर आरक्षण घेतलेलं आहे, ॲक्च्युली महिलांना मिळणारच आहे जर तुम्ही यस केला असेल तर. जर समांतर आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होणार आहे. तुम्हाला तुमच्या कास्टच्या जागा सुद्धा मिळणार, म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या कास्टच्या जागांसाठी विचार होणार. सोबत तुमच्या कास्टमध्ये ज्या फिमेलच्या रिझर्वेशनच्या जागा आहे त्याच्यासाठी सुद्धा विचार होणार. एवढंच नाही, ओपनच्या जागेसाठी सुद्धा तुमचा विचार होणार आणि ओपनमध्ये ज्या फिमेलच्या रिझर्वेशनसाठी ज्या जागा आहेत त्या जागांसाठी सुद्धा तुमचा विचार होणार. म्हणजे महिला कॅन्डिडेट ज्या आहेत तर त्या जास्तीत जास्त बेनिफिट उचलू शकतात शिक्षक भरती 2025 मध्ये. मुलांच्या कंपॅरिझनमध्ये मुली ज्या आहेत किंवा फिमेल ज्या आहेत त्यांची संख्या जास्त आहे. कशामध्ये? नंबर लागण्यामध्ये. ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं तर सिलेक्शन जास्तीत जास्त फिमेल कॅन्डिडेटचं होतं, कारण की त्याच्या मागचं कारण असं आहे की फिमेलला रिझर्वेशन जास्त आहे, मुलांना रिझर्वेशन नाही आहे. त्याच्यामुळं हा पहिला पॉईंट आहे की महिला उमेदवारांनी या गोष्टीचं जे आहे बेनिफिट उचलायचं आहे. आणि तुमचा स्कोर जर चांगला असेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, तुम्ही TET पेपर 1 पेपर 2 पास आहात तर त्यावेळेस तुम्ही जे आहे तुमचा स्कोर सुद्धा जेमतेम आहे किंवा मीडियम स्कोर आहे किंवा चांगला स्कोर आहे तर त्यावेळेस तुम्ही या गोष्टीचा नक्कीच फायदा उचलायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे D.Ed B.Ed उमेदवार जे आहेत ते. आता D.Ed B.Ed उमेदवार का म्हटलं मी असं, कारण की मला माहिती आहे की वर्ग 1 ते 5 साठी ज्या व्हॅकन्सीज येणार आहेत त्या जवळपास चांगल्या व्हॅकन्सीज येणार आहेत. म्हणजे जर 9वी 10वी 11वी 12वी किंवा 6 ते 8 च्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर दरवर्षी 1 ते 5च्या जागा ज्या आहेत जास्त येतात आणि यावर्षी तर 1 ते 5च्या जागा ज्या आहेत भरपूर येणार आहेत. ठीक आहे. शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यांचं समायोजन होत आहे. समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उरणार नाही. त्याच्यामुळे ज्या काही जागा येतील तर त्या सगळ्या वर्गांसाठी येणार. पण त्यात जास्तीत जास्त जागा कोणत्या वर्गाच्या येणार आहेत तर ते येणार आहेत वर्ग 1 ते 5च्या. आता वर्ग 1 ते 5चे जे उमेदवार आहे, म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल वर्ग 1 ते 5चा जर विचार केला आपण तर तिथे फक्त D.Ed धारकच अप्लाय करू शकतात किंवा D.Ed धारकच एलिजिबल आहे. D.Ed किंवा D.LED ज्यांनी केलेलं आहे तशा विद्यार्थ्यांचा तिथे विचार केला जातो. तर अशा उमेदवारांनी वर्ग 1 ते 5 साठी तुमच्यासाठी चांगली संधी आहे. वर्ग 1 ते 5 ला तुम्हाला ऑप्शन मिळू शकतं किंवा वर्ग 1 ते 5 ला तुम्हाला सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही वर्ग 1 ते 5 ची निवड शक्यतो करावी. आणि जर तुमचा TET पेपर 1 पास आहे तर त्यावेळेस ऑब्विसली तुम्ही गोष्ट आहे की वर्ग 1 ते 5 ला निवडावं. कारण की वर्ग 1 ते 5चं प्राथमिकची जागा जरी असली तरी सुद्धा तुमचं प्रमोशन येणाऱ्या काळामध्ये प्रमोशन होऊ शकतं आणि तुमचा नंबर जो आहे पुढे तुम्हाला ज्या पदोन्नती मिळाल्यानंतर तुम्ही वरच्या वर्गासाठी सुद्धा ट्राय करू शकता. सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की वर्ग 1 ते 5चं वर्ग 1 ते 5 ला कोणालाही संधी मिळत नाही, फक्त D.Ed धारकांना संधी मिळते. आता गोष्ट करूया B.Ed धारकांची. B.Ed धारक का सुद्धा म्हणलं मी, कारण की B.Ed धारक जे उमेदवार आहेत ज्यांचं B.Ed आहे D.Ed नाही आहे, पण असे उमेदवार ज्यांचा काही ना काही ॲक्च्युली क्वालिफिकेशन चांगला आहे किंवा TET 1 TET 2 पास आहे तर अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलणार आहे मी. जर समजा तुम्ही TET पेपर 2 पास आहात, पेपर 1चा तर काही फायदाच नाही आपल्याला D.Ed नसल्यामुळं, पण जर तुम्ही B.Ed धारक आहात आणि तुमची TET परीक्षा पेपर क्रमांक 2 पास आहे तर त्यावेळेस तुम्ही 6 ते 8चा विचार करायला पाहिजे. कारण की झडपीच्या, मनपाच्या आणि नपाच्या जागा जास्त असतात आणि तिथे तुम्हाला वाव मिळू शकतो 6 ते 8ला. 9वी 10वी जर बघितलं आपण तर 9वी 10वीच्या जागा जर चांगल्या आल्या, 9वी 10वीच्या जागा ज्या येतील त्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जास्त असतात. 11वी 12वीच्या सुद्धा जागा असतात. तर B.Ed धारकांना इथं संधी आहे 9वी 10वीला आणि 11वी 12वी.
कारण की 9वी-10वीची जागा जर घ्यायची असेल तर तिथे BEd धारकांना चांगली संधी असते. त्याच्यामुळे जर तुम्ही विचार करताय, तुमचं जर BEd झालेलं आहे तर 9वी-10वी आणि 11वी-12वीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस BEdच लागतं. DEd धारक तिथं अप्लाय करू शकत नाही. तर इथं 2 बेनिफिट्स आहे. जर तुमचं DEd आहे किंवा DLEd आहे तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5ला फोकस करा किंवा टार्गेट करा, आणि जर तुमचं BEd आहे तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 6 ते 8ला पहिली प्रायोरिटी द्या, आणि नंतर जर तुमचा स्कोर चांगला आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की तो आपण लागू शकतो वरच्या वर्गासाठी, तर त्यावेळेस तुम्ही ऑफकोर्स 9वी-10वी किंवा 11वी-12वीला सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे. आता गोष्ट करूया तिसरे जे उमेदवार आहेत ते. आता या उमेदवारांना स्पेशली असे उमेदवार ज्यांचं खूप कमी उमेदवार असे आहेत की ज्यांची TETची दोन्ही पेपर पास आहे, पेपर 1 पेपर 2 पास आहे. मग ज्या उमेदवारांची TET पेपर 1 आणि TET पेपर 2 पास आहे अशा उमेदवारांचा स्कोर कमी जरी असला किंवा तुमचा स्कोर ॲव्हरेज जरी असला किंवा जेमतेम असला किंवा मिडियम स्कोर असला किंवा चांगला स्कोर असला तर मग छानच आहे. पण जर समजा तुमचा स्कोर जर कमी असेल थोडाफार, तरी सुद्धा तुम्ही TET पेपर 1 TET पेपर 2 पास आहात आणि तुमचं DEd BEd दोन्ही झालेलं आहे किंवा DEd झालेलं आहे किंवा BEd झालेलं असेल, तर अशा उमेदवारांनी तुमच्या मीडियमनुसार तुमच्या कास्टनुसार तुम्ही जे आहे या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण जर विचार केला शिक्षक भरती 2025-26चा, याच्यामध्ये ज्या जागा येणार आहेत त्या वर्ग 1 ते 8 साठी जास्त येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कसं वर्ग 1 ते 8 साठी कसं, तर बघा ज्या काही जागा येतील ते जास्तीत जास्त जागा येणार आहेत झडपी, मनपा, नपा, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग. आता हे जे काही आस्थापना आहेत, या जास्तीत जास्त आस्थापनांच्या ज्या शाळा आहेत त्या एक तर वर्ग 1 ते 5 साठी आहे किंवा वर्ग 6 ते 8 साठी आहे. म्हणजे जास्तीत जास्त जागा येणारे वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 6 ते 8 साठी. असं नाही की 9वी-10वी किंवा 11वी-12वीसाठी जागा येणार नाही, त्यांच्यासाठी सुद्धा जागा येणार, पण एवढ्या नाही येणार जेवढ्या 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी येतात. त्याच्यामुळं जर तुमचा TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे तर त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे वर्ग 1 ते 5चा किंवा वर्ग 6 ते 8चा. तर त्यावेळेस तुम्हाला संधी मात्र नक्की मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय एवढं खास आहे किंवा याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे की वर्ग 1 ते 5ला किंवा वर्ग 6 ते 8ला आम्हाला संधी आहे आणि TET पेपरचा आम्हाला बेनिफिट काय आहे. तर बघा अजूनही खूप सारे उमेदवारांनी जे आहे TET परीक्षा पास केलेली नाही. जवळपास जेवढे काही उमेदवार आहेत शिक्षक पद भरतीमध्ये यावर्षी अप्लाय करणारे, त्याच्यामध्ये जवळपास 40-50% अजूनही असे विद्यार्थी आहेत की ज्यांची TET परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही. मग त्या विद्यार्थ्यांना त्यांना जावं लागणार आहे 9वी-10वी किंवा 11वी-12वीसाठी, त्यांना खालच्या वर्गासाठी प्रयत्न करता येणार नाही किंवा त्यांना वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 6 ते 8ला अप्लाय करता येत नाही. कारण की जर वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8ला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस तुमची TET परीक्षा बंधनकारक आहे, तुम्हाला TET परीक्षा लागणारच. फक्त याचा फायदा कोण घेऊ शकतं की ज्यांची TET किंवा CTET, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET असेल, जर तुम्ही दोन्हीपैकी कोणती परीक्षा पास केलेली असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करू शकता. पण तुमची TET परीक्षा पास नसेल तर त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर या 3 उमेदवारांना जे आहे या 3 उमेदवारांनी जास्तीत जास्त बेनिफिट उचलायला पाहिजे आणि खरोखर तुम्ही तुमच्या संधीचं सोनं करू शकता जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं तर. महिला उमेदवार जे आहेत ते, नंतर DEd आणि BEd धारक उमेदवार जे आहेत ते, मराठी मीडियमचे असेल, इंग्लिश मीडियमचे असेल किंवा उर्दू मीडियमचे असेल किंवा हिंदी मीडियमचे असेल किंवा इतरही मीडियमचे असतील तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्यावा आणि तुमच्यासाठी जागा जास्त येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही TET परीक्षा पास आहात पेपर 1 किंवा पेपर 2 तर या गोष्टींचा नक्की फायदा तुम्हाला जो आहे शिक्षक भरतीमध्ये उचलायचा आहे. या गोष्टी तुम्हाला तिथे ऑप्शन आहे की TET पेपर 1 आणि TET पेपर क्रमांक 2, म्हणजे TET पेपर 1 मुळे तुम्ही 1 ते 5 साठी अप्लाय करू शकता आणि TET पेपर क्रमांक 2 मुळे तुम्ही 6 ते 8ला अप्लाय करू शकता. तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचा नक्की फायदा उचला जो बाकीच्यांना मिळत नाही. आता उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण 6 ते 8ला पसंतीक्रम दिले असते, काही विद्यार्थ्यांचा स्कोअर 135 आहे किंवा 140 आहे, पण त्यांना असं वाटतं की आपण मग 6 ते 8ला आपण गेलो असतो पण आपली TETच परीक्षा पास नाही. तर TET परीक्षा पास नसल्यामुळे अशा उमेदवारांना 9वी-10वी किंवा 11वी-12वीसाठी अप्लाय करावं लागतं. मग तुम्ही नशिबवान आहात की तुमचं TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे किंवा तुम्ही TET परीक्षा पास आहात, त्याच्यामुळे तुम्ही 6 ते 8ला अप्लाय करू शकता. तुमचा स्कोअर 112 किंवा 115, 116, 17 जरी असला तरी सुद्धा तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. अशा संदर्भात हा व्हिडिओ होता. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तो ऑर्डर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलचं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. शिक्षक भरती संदर्भात कोणतीही महत्त्वाची अपडेट जी आहे ती आणि शिक्षक भरती संदर्भात कोणताही शासन निर्णय असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.